आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, याला दिव्यांची आवस असेही म्हणतात. मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. हे मांगल्याचे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आषाढ अमावस्या. आपण वर्षभर देवासमोर दिवे लावतो, पण त्या दिव्यांची पण पूजा करण्याचा एक दिवस असतो, कारण एक छोटा दिवा पण आपल्याला भरपूर प्रकाश देतो. आजच्या दिवशी खास करून कणकेचे हे कसे दिवे केले जातात, हे दिवे कसे बनवायचे, या पूजेचे महत्त्व काय आहे, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुही तुमचं स्वागत करते रुहीज किचनमध्ये. आज आपण अमावस्याची दीप अमावस्या आहे, त्याची जी पूजा आहे ती आपण बघणार आहोत. त्यासाठी जे कणकेचे दिवे आहेत ती आधी सुरुवातीला आपण करून घेऊया. हे कणकेचे दिवे आपण गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत. ते कसे बनवायचे त्यासाठीच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत. इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. हे नैवेद्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे खायचे असतात, त्याच्यानुसार आपण ते बनवणार असतो. त्याच्यामध्ये मी पाव कप गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा गूळ पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित असा आपण तो गूळ वितळवून घ्यायचा आहे. तो वितळवण्यासाठी आता आपण सगळं हलवून तो एक साईडला ठेवून देऊया आणि तिथपर्यंत आपण बाकीची तयारीला सुरुवात करूया. अगदी हे दिवे तुम्ही सकाळी बनवून ठेवलेत आणि संध्याकाळी पूजा करणार असाल तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला दिवा बनवायचा आहे, त्याच्यामुळे तो थोडा अगदी छानपैकी असा कडक जरा राहिला पाहिजे. त्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये पाव कप रवा टाकून घेणार आहोत. तर गोडाचा पदार्थ असला की त्याच्यामध्ये वेलची जायफळ आलीच पाहिजे, त्यामुळे चिमूटभर मीठ टाकून घेतले आणि 1/4 टीस्पून मी त्याच्यामध्ये वेलची जायफळ टाकून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. हे सगळं आपण आधी व्यवस्थित असं मिक्स करूया. एकीकडे आपला गूळ हा पाण्यामध्ये छानपैकी आता विरघळतोय. भरपूरसा असा गूळ माझा हा विरघळून झालेला आहे. आता ते गुळाचं पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. अगदी 1-2 खडे फक्त त्याच्यामध्ये राहिले होते, ते मी आता हाताने असेच कुस्करून घेते आणि ते त्याच्यामध्ये सगळे मिक्स करून घेते. आणि आता आपण जसं पुरीचं पीठ भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी हे करून आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं की पीठ आपल्याला थोडंसं असं घट्टसरच भिजवायचं आहे, मऊसूत करायचं नाहीये, नाहीतर आपला दिवा असा छानपैकी व्यवस्थित असं उभा राहायला पाहिजे. तसा राहणार नाही, त्यासाठी पाणी बेताने टाकायचं आहे. एकदम पाणी टाकू नका आणि जर चुकून पाणी जास्त झालं तर पिठाचं प्रमाण हे वाढवा. आता इथे आपण बऱ्यापैकी असं आपला पीठ हे मळून झालेलं आहे. आता मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं आपण त्याच्यावरती टाकून घेऊया आणि तुपाने आपण व्यवस्थित छान असं आपण ते परत एकदा मळून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी तुपाचा एक हात लावून घेतलेला आहे पण त्याच्यावरती. आता आपण ह्या पिठाचे 11 दिवे तयार करणार आहोत. आता 11 दिवे करण्यासाठी आपण 10 दिवे आहेत ते 10 दिव्यांसाठीचा एक समान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि 11वा दिवा जरा वेगळ्या पद्धतीचा मला बनवायचा होता, त्याच्यामुळे मी तो जरा गोळा असा मोठा करून घेतलेला आहे. खूप साध्या सिंपल पद्धतीने करायचे. जर तुम्हाला तशा पद्धतीने नाही जमलं, तुम्हाला जशा पद्धतीने जमेल तशा पद्धतीने तुम्ही दिवे बनवलेत तरी चालतील. पण मी एकदम सोप्या पद्धतीने असं दाखवलेलं आहे. समान गोळे 10 करून घेतलेले आहेत. 11वा एक जो गोळा आहे तो जरासा असा मोठा करून घेतलेला आहे. असे छानपैकी एवढ्या पिठामध्ये 11 दिवे अगदी सुंदर असे होतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण गोळे सगळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला आता मी एक दिवा करून दाखवते कशा पद्धतीने. आपण जसं मोदकासाठी वाटी तयार करतो तशा पद्धतीची पहिली वाटी तयार करून घ्यायची आहे. वरची पाती आहे ती एकदम पातळ अशी करायची आणि खाली असं जरासा त्याला खड्डा असा म्हणजे आतमध्ये आला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं तेल छानपैकी भरलं गेलं पाहिजे, कारण का दिवा आपला भरपूर वेळ छान तेवत राहायला पाहिजे. अशा ह्याने आपण तो खोलगट असा करून घ्यायचा आहे आणि आपण बेस त्याचा अगदी चांगला प्लेन असा करून घ्यायचा आणि आपण त्याला वात लावण्यासाठीचा छोटासा आकार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सगळे दिवे हे बनवून घेणार आहोत. काही करायला असं अगदी कठीण नाहीये. सुरुवातीला जरा हळू करून बघा, पण छानपैकी तुम्हाला हा दिवा नक्की जमेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे दिवे करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला मी बाकीचे दिवे पण असेच करून घेते आणि जो दुसरा दिवा करायचा आहे तो कशा पद्धतीने बनवला आहे तोही तुम्हाला दाखवते. हे 10 दिवे आपण सेम असेच्या असे करून घेतलेले आहे.
आता 11वा दिवा आहे तो सुद्धा करताना आता इथे मी वाटी जराशी अशी मोठी करून घेणार आहे. हे बघा आणि मधून असं पूर्णपणे त्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. आणि वरची जी पाती आहे ती अशी आपण बाहेरच्या बाजूला थोडीशी अशी पातळ अशी कडा त्याची करून घेऊया. कारण का छान आपल्याला त्याला असं जरा पाकळ्यांचा आकार करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आधी पाकळ्या काढून घेतल्यात की छानपैकी नंतर तुम्हाला ती आयडिया येईल की आपल्याला किती खोलगटपणा घ्यायचा आहे वगैरे ते. आता पाकळ्या करण्यासाठी इथे मी अशी कात्रीचा वापर केलेला आहे. कात्री नसेल तर सुरीने पण तुम्ही हळूवारपणे करू शकता. इथे 11 पाकळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत. आणि त्याला असं छानपैकी आपण पाकळ्यांचा आकार असा करून घेऊया. आणि एकदा आकार करून घेतला की मध्ये परत आपण व्यवस्थित असं त्याला हे बघा अशा पद्धतीने छानपैकी असा खड्डा करून घेऊया. आणि आपण असं अशा पद्धतीने आपले हे दिवे करून घेतलेले आहेत. आता हे दिवे आपल्याला वाफवायचे आहेत. त्यासाठी आता इथे वाफवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती अशी जाळी टाकून घेतलेली आहे. त्या जाळीला थोडंसं तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आणि 15 मिनिटासाठी आपण हे दिवे छानपैकी असे वाफवून घ्यायचे आहेत. दिवे बनवायच्या आधी तुम्ही हे सगळ्या गोष्टी म्हणजे दिव्याची पूजा करायच्या आधी थोडा वेळ आपण हे असं सगळं करू शकतो किंवा सकाळी दिवे तयार करून तुम्ही नंतर करू शकता. तर ह्या वेळची आपली अमावस्या आहे ती आदल्या दिवशी लागते. त्यामुळे सकाळी पूजा पण तुम्ही करू शकता दिव्यांची. नाही असं नाही. पण जर संध्याकाळी जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला सकाळी दिवे करून ठेवलेत तरी काही हरकत नाही. दिवे तुमचे छानपैकी तसेच्या तसे व्यवस्थित असे राहतात. अशा पद्धतीने बघा दिवा आपला छानपैकी मस्त तयार झालेला आहे सुंदर. आता आपण पूजेला सुरुवात करूया. पूजेला सुरुवात करताना आपल्याला जिथे पूजा करायची तिथे आधी आपण रांगोळी काढून घेतलेली आहे. त्याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवून एक लाल कपड्याने आपण त्याच्यावरती सगळे दिवे मांडून घेतलेले आहे. दिव्याला तुम्हाला ज्या पद्धतीने सजवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सजवून घेऊ शकता. आणि छानपैकी गणपतीसाठी आपण गणपतीची पूजा करून आणि दिव्यांना खिरीचा नैवेद्य खूप आवडतो. त्यामुळे आज मी खिरीचा नैवेद्य केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. कारण आपल्याला हे दिवे औक्षण करायचे असल्यामुळे औक्षण करायला वापरायचे आहेत. कारण का लहान मुलं घरात असतील तर लहान मुलांचं या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला औक्षण करायचं असतं. म्हणून आपण इथे तुपाचा वापर केलेला नाही आहे. हे दिवे आपण तेलाने सगळे भरलेले आहेत. आता इथे आपण दिव्यांची पूजा करताना दिवे आधी पहिले प्रज्वलित करून घेऊया. त्यांना अष्टगंध, हळद, कुंकू लावून कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घेऊया. ओवाळून झाल्यानंतर आपण त्या दिव्यांची आरती करून घेऊया. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं घरातील सगळ्यांचं आयुष्य दिव्यासारखं प्रकाशित होऊन छान उजळून निघू दे. प्रत्येकाच्या मनातील नकारात्मकता निघून जाऊ दे आणि दिव्याच्या प्रकाशासारखे सगळ्यांचे आयुष्य तेजोमय होऊ दे. हे मांगल्याचे दिवे आहेत, आपल्याला वर्षभर प्रकाश देतात. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपला आषाढ अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या असतो. पूजा करून झाली, छानपैकी देवाला मनोभावे प्रार्थना करून झाली, घरातील जी लहान मंडळी असतात त्यांची आपण या कणकेच्या दिव्यानी आरती करून घ्यायची असते. जशी आता इथे मी नव्या आणि नेत्याची करून घेतलेली आहे. आणि नंतर हे दिवे आपण नैवेद्यासाठी नैवेद्यासारखे आपण हे खायचे असतात. त्या दोघींनी सुद्धा मनोभावे पूजा करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण अमावस्या साजरी केलेली आहे. दिव्यांची पूजा कशी करायची, त्याचं महत्त्व काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. आषाढातली ही अमावस्या, दीप अमावस्या ही खूप महत्त्वाची असते. खूप छान पद्धतीने आपण ही अमावस्या साजरी करायची असते. कारण का ह्या एका दिव्याने आपल्याला खूप प्रकाश दिलेला असतो. वर्षभर तो दिवा आपण तेवत ठेवलेला असतो आणि आज त्याचा दिवस म्हणून आपण ही आषाढातली दीप अमावस्या साजरी करतो. आज त्या दिव्यासाठीचा जो दिवस असतो तो आपण अशा पद्धतीने साजरा करतो.